कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही शांत बसलात, आजूबाजूला काहीही आवाज नाहीये, पण तुमच्या डोक्यात मात्र एक आवाज सतत बोलत असतो? मी असं का बोलले? उद्या काय होईल? लोक काय विचार करत असतील? हा आवाज इतका सतत असतो की आपल्याला असं वाटतं हा जो बोलणारा सतत आवाज जो आहे तो म्हणजे आपण. द अनटेथर्ड सोल या पुस्तकात खूप छान विचार मांडलाय. जर तुम्ही त्या आवाजाला ऐकू शकता तर तुम्ही तो आवाज कसा असू शकता? तुम्ही फक्त एक ऑब्झर्वर आहात जो तो आवाज ऐकताय. या पुस्तकात असं सांगितलं आहे की आपल्या मनात सतत विचार चालू असतात, भूतकाळाचे, भविष्याचे, लोक काय बोलतील ह्याचे, आणि त्या प्रत्येक विचारावर आपण विश्वास ठेवतो. ह्याच्यामुळे काय होतं, आपण नेहमी चिंता करतो, घाबरतो, स्वतःला जज करत असतो. पण सत्य खूप साधं आहे. विचार येतात आणि विचार जातात, पण तुम्ही तर तिथेच असतात ना. लेखक एक खूप सुंदर उदाहरण देतात. कल्पना करा, तुमच्या घरामध्ये एक रूममेट आहे जो दिवसभर बोलत राहतो. तो म्हणतो हे चुकीचं झालं, हे पुरेसं नाहीये. काही दिवसांनी तुम्ही थकून जाल, पण हा तुमचा जो रूममेट आहे तो आयुष्यभर काही ना काही बोलतच राहणार आहे आणि तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवता. या पुस्तकाचा दुसरा धडा आहे, आपण आयुष्यात खूप गोष्टी मनात पकडून ठेवतो. कधीतरी आपल्याला कोणी दुखावलं असेल, भूतकाळात काहीतरी आपण चुकी केली असेल आणि त्या आठवणी आपण नेहमी साठवून ठेवतो. आपण जसं घरात खूप वस्तू जमा झाल्या की घर भरून जातं, तसं मनाचंही आहे. जुने राग, भीती, दुःख मनात जागा घेत राहतात. हे पुस्तक सांगतं, खरं स्वातंत्र्य हे बाहेर नाही आहे, तुमच्या मनातच आहे. जेव्हा आपण विचारांना पकडून ठेवत नाही तेव्हा आपण मोकळे होतो. या पुस्तकाचा आणखी एक सुंदर संदेश आहे. आयुष्य खऱ्या अर्थाने आत्ताच्या क्षणात आहे, पण आपलं मन कुठे असतं? भूतकाळात किंवा भविष्याची चिंता करण्यामध्ये. आपण वर्तमान काळात तर कधी जगतच नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे आत्ताच्या क्षणात असतो तेव्हा मन शांत असते. या पुस्तकातले काही साधे पण खूप शक्तिशाली धडे बघूया. पहिला, तुम्ही हे तुमचे विचार नाही, तुम्ही त्यांना पाहणारे एक ऑब्झर्वर आहात. दुसरा धडा, मन सतत बोलत राहील, पण प्रत्येक विचार खरा असतो असं नाही. तिसरा, भूतकाळ सोडा, भविष्याची भीती सोडा, वर्तमानात जगा. चौथा धडा, भावना दाबू नका. राग, तिरस्कार, चांगलं वाटणं, सगळ्या भावना ठीक आहेत, त्यांना येऊ द्या आणि त्यांना जाऊ द्या, पकडून ठेवू नका. पाचवा धडा, जेव्हा मनाच्या पकडीतून आपण मुक्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाने शांतता मिळते. शेवटी या पुस्तकाचा संदेश खूप सुंदर आहे. तुमच्या डोक्यात जो आवाज आहे तो असणारच, विचार हे येणारच, पण तुम्ही त्या विचारांपेक्षा खूप मोठे आहात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांना फक्त ऑब्झर्व, फक्त बघायला शिकणार, त्या दिवशी नक्की तुमच्या मनात शांतता येईल.